साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महापालिकेचा भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आरबी दयावान संस्थेकडून किडवाई चौकातल्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। किडवाई चौक ते बारा इमाम चौक रस्ता अखेरीत केंद्र शासन प्रस्तुत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत 2023-24 कालावधीमध्ये 63,98,363 रुपये निधी मंजूर होऊन रस्ता 10 दिवसापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले आहे। सहाय्यक अभियंता नगर अभियंता यांच्या चुकीमुळे बारा इमाम चौकातील तुरुंग परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली। हे कळताच पुन्हा बनवलेले रस्त्याचे खोदकाम करण्यात आले व महापालिकेचे कर्मचारी व ठेकेदार यांच्या संगनमताने कामाची दीर्घाई दिसून येत आहे। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकाच कामाचे दोनदा निविदा काढली आहे। या चमत्कार कृतीमुळे आरबी दयावान संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे हे बारा इमाम चौकातल्या रस्त्याचे भूमिपूजन करून निषेध नोंदवला आहे। यावेळी MIMचे शहर युवक अध्यक्ष मोहसिन मैदर्गीकर उपस्थित होते। किडवाई चौकपर्यंत हा रस्ता केंद्र शासन याच्या निधीतून झालेला रस्ता आहे आणि हे ठेकेदार जेव्हा रस्ता काम सुरुवात केलं याला एवढं कळलं नाही का इथं पाईपलाईन खराब आहे आणि या पाईपलाईनचं काम करून रस्ता करावं हे त्याच्या डोक्यात बसलं नाही का। आणि आज या ठिकाणी रस्ता होऊन 4-5 दिवस झाले। 4-5 दिवस झाल्यानंतर लगेच हा रस्ता उकडून कापून पाईपलाईन घालण्याचं काम इथं त्या अधिकाऱ्याकडून झालेलं आहे। तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि माझं एवढं म्हणणं आहे की हे जे कारोबार त्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी केलेले चुकीच्या पद्धतीने कारोबार केलेले, जरी हे 64 लाख रुपये आणून एवढं खर्च करून मग हे रस्ता उकळायचं कामच करायचं असतं तर निधी आणायचं नव्हतं आणि काम करायचं नव्हतं। आणि मी हा कॉन्ट्रॅक्टरचा जाहीर निषेध करतो आणि माझं एवढं म्हणणं आहे की लवकरात लवकर सोलापूर महानगरपालिकेने हे लवकर काम करून द्यावे ही आमची विनंती आहे। आणि काही लोक या रस्त्याचा क्रेडिट घेण्यासाठी फार पुढाकार घेत होते की हा रस्ता मी आणलो। मग माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही क्रेडिट घेत असताना काम झाल्यावर इथलं काम जे आहे परत बिघडण्याचं काम कोणी करत असेल तर त्याला आडवा घालायचं काम होतं, तुम्ही केले नाही। बस मी एवढं म्हणून जाहीर निषेध करतो आणि हे काम लवकरात लवकर करून द्यावे ही विनंती करतो।